ऐका हो मंडळी, पितृदोषाची कारणे आणि त्यावरील उपाय. पितृदोष हा देवकोपा इतकाच दृढ समजला जातो. देव कोपला तर दुष्काळ पडेल, पण पितृ कोपले तर घरात दुष्काळ पडेल. आजारपण येणे, विनाकारण चिडचिड करणे, जेवताना भांडणे होणे आणि अन्न खाऊ न देणे असे त्रास होतात. एखादा भ्रमिष्ट होतो, मूल होत नाही किंवा प्रखर पितृदोष असल्यास अपंग मुले जन्माला येतात. मुले नीट वागत नाहीत, आईवडिलांचे ऐकत नाहीत, इत्यादी त्रासही होतात. त्यामुळे प्रत्येकाने न चुकता वर्षातून एकदा पितरांच्या नावाने श्राद्ध करावे. या काळात पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते. त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट यांच्या म्हणण्यानुसार पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध, नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते. हे विधी केल्याने ते तृप्त होतात व आशीर्वाद देऊन परत जातात. जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना शाप मिळतो असे मानले जाते, ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे श्राद्ध अवश्य करावे. श्राद्ध करायला जमत नसेल तर नदीच्या पाण्यातही भात सोडावा किंवा घरातच जेवणापूर्वी अन्नाचा घास ठेवून नम्रपणे हात जोडून प्रार्थना करावी. तसेच मागील 2 पिढ्यांचे स्मरण ठेवून पितृवर्ग ज्या लोकात राहतात त्याला पितरांचे जग किंवा पितृलोक म्हणतात. ते नेहमी मुक्तीची वाट पाहत असते. ते आपल्या पुढच्या पिढीचे कर्तृत्व, यश, अपयश पाहत असतात. त्यांचे स्मरण ठेवून श्रद्धानुसारच अन्नदान करतात. त्यांचे कल्याण होते. मुक्तीची वाट पाहतात तेव्हा ते आपल्या आसपासच आवरत असतात. आई, पणजी, आजी यांच्यासाठी वृद्ध स्त्रीला अन्न आणि साडी, चोळी दान करावे आणि गाईला घास द्यावा. काही पूर्वजांनी कोणाला तरी दुखावलेले असते. त्यांचे घर, मालमत्ता, पैसा हडप करणे, स्त्रियांवर अत्याचार करणे, एखाद्याला फसवून त्याला अन्नाला महाग करणे, एखाद्याच्या आजीला अन्नपाणी औषधापासून तडपडून मरण येणे, अशा प्रकारचे त्रास दिलेले असतात. ते सर्व पुढील काळात जन्म झालेल्या पिढींपर्यंत त्रास आणि भोग ह्या स्वरूपात येतात. घराण्यात एखादा पाण्यात बुडून मेला असेल, एखाद्याला पूर्वजांनी कोणीतरी दुखावलं असतं किंवा आत्महत्या केलेली असते, एखाद्याची फाशी किंवा हत्या, अपघात झाला असेल, अशांना घरात एक पिढी सोडून पुढच्या पिढीला भयंकर कष्ट सोसावे लागतात. हे सर्व पितृदोष आहेत. ते कर्म बनून आडवे येतात आणि प्रगतीला खीळ बसते. प्रामाणिकपणे माणसाचे अंतरंग पितरांना दिसते, त्यामुळे त्यांच्याविषयी वाईट बोलू नये. एखाद्यावर पितृ प्रसन्न असल्यास त्यांची भरभराटही होऊ शकते. जन्मपत्रिकेतील पितृदोषांचे लक्षणं. शरीराला असाध्य रोगाने उद्भवणे, घरात कोणाला तरी आजाराचा त्रास होणे, विषारी सर्प चावणे, मन, शरीर अशांत असणे, भीती वाटणे, बडबडणे, भास होणे, नदी किंवा समुद्र पाहून वाईट स्वप्ने पडणे, निद्रानाश होणे, रात्री घाबरणे, पूजापाठ, दानधर्म, कुलधर्म, कुलचार्यात अडथळा येणे, कामात मन न लागणे, अस्वस्थ वाटणे, घराला पाणी पुरवठा न्यून होणे, दाम्पत्य सुखी समाधानी न वाटणे, घरात शुभकार्य न ठरणे किंवा लग्नकार्यात अडथळा येत राहणे, वारसा हक्क जाणे, लोकांची भांडणे आणि वादविवाद होणे, कोर्ट कचेरीचा त्रास सुरू होणे, परिवारातील एखाद्या व्यक्तीला अचानक भूतप्रेताच्या त्रासाचा अनुभव येणे, नोकरीत किंवा व्यवसायात स्थिरता न राहता वारंवार पालट होणे, कर्ज होणे, पैसे पुरे न पडणे, घरात धनधान्य न्यून होणे, कुटुंबाच्या पोषणाची काळजी वाटणे. आता आपण यावरील उपाय पाहूया. पितृपक्षात सर्वप्रथम आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे लागते. जर तुम्ही पितृपक्षात तुमच्या पूर्वजांना तर्पण म्हणजेच पिंडदान अर्पण केले तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे लागेल. पितरांना पिंडदान करताना काळे तीळ, फुले, दूध, कुश, गवत पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करा. कुश वापरल्याने पितृ लवकर तृप्त होतात. पितृपक्षात दररोज स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करावे. त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन आशीर्वाद देतो. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पितरांसाठी अन्न ठेवावे. ते अन्न गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना द्या. असे मानले जाते की त्यांच्याद्वारे हे अन्न पूर्वजांपर्यंत पोहोचते. पूर्वजांचे श्राद्ध सकाळी 11:30 ते 2:30 या वेळेत करावे. दुपारी रोहिणी आणि कुतुब मुहूर्त हे श्राद्धासाठी उत्तम मानले जातात. पितृपक्षांमध्ये
पूर्वजांची देवता आर्यमालाला जल अर्पण करावे. ती आनंदी राहते तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात असे मानले जाते. याचे आपण नियम पाहूया. पितृपक्षामध्ये कांदा, लसूण, मांस, मद्य इत्यादींचे सेवन करू नये, हे निषिद्ध आहे. या काळात घरातील वडीलधाऱ्यांनी पूर्वजांचा अपमान करू नये, यामुळे पितृदोष होऊ शकतो. पितृपक्षात स्नानाच्या वेळी तीळ, उटणे इत्यादींचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. या काळात कोणते धार्मिक किंवा शुभकार्य जसे की जावळ, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी करू नये. पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ असते. अखंड 5 वर्ष पूर्वजांची श्राद्ध होत नसल्यास नारायण, नागबळी, त्रिपिंडे, पिंडाचे श्राद्धविधी आणि तीर्थश्राद्ध केल्यास पितृदोषाची शांती होऊन पितृगुणाचे शुभाशीर्वाद लादी पुण्य लाभते. त्यांना पितरांच्या संतोषानं आयुष्य, कीर्ती, बलतेज, पुत्र, संसार सुख, आरोग्य, सन्मान इत्यादी गोष्टी प्राप्त होतात. अगदी भौतिक स्तुत राजांचे संचालक आणि कुलाचे नित्यरक्षक पितर हेच आहेत. त्यामुळे पितरांच्या तृप्तीने अधिक सुखाचा लाभ होतो. पितरांच्या आशीर्वादाने आध्यात्मिक प्रगती आणि अनिष्ट देवतांची कृपा प्राप्तीत अडथळे निर्माण होत नाहीत. म्हणून पितरांच्या तृप्तीस अग्रक्रम आहे. प्रथम पितरांना, नंतर कुलदेवी देवता, नंतर इष्टदेवतेची कृपा असा क्रम आहे. थोडक्यात महत्त्वाचे म्हणजे पारलौकिक सुख मिळवण्यासाठीही मूळ पितरास कारणीभूत असतात. या 4 वस्तूंची खरेदी करण्यास का मनाई आहे? मोहरीचे तेल. मोहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि ते तिखट असते. याचा अर्थ पितृपक्षात ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव पडतो. असे केल्याने संघर्ष होऊ शकतो. झाडू. झाडू धार्मिक मान्यतेनुसार ही देवता लक्ष्मीचे प्रतीक आहे. पितृपक्षात झाडू खरेदी केल्याने धनहानी होऊ शकते, कारण हा काळ शुभ मानला जात नाही. मीठ. मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. याशिवाय ते शुभप्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केले जाते. म्हणून पितृपक्षाच्या काळात ते खरेदी करू नये. मात्र या वस्तूंच्या वापरासाठी खरेदी करू नये. पितृपक्षात पितरांना अर्पण केल्यानंतर मोहरीचे तेल किंवा मीठ दानासाठी घ्यायचे असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही. सोने. पितृपक्षांमध्ये सोने खरेदी करू नये. पितृपक्षांमध्ये सोने खरेदी करण्याचे शुभ काम करू नये. पितृपक्ष संपल्यानंतर तुम्ही नवरात्रामध्ये सोने खरेदी करू शकता, कारण पितृपक्षामध्ये शुभ कार्य करणे वर्जित आहे. नवीन कपडे खरेदी करावे का? पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे वर्ज्य मानले जाते, कारण पितृपक्षाच्या काळात पितरांना वस्त्र दान केले जाते. त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी कपडे खरेदी करू शकत नाही. तुम्ही दान करण्यासाठी कपडे खरेदी करू शकता. यावेळी अन्नदान, वस्त्रदान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देतात. तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता. पितृपक्षाच्या काळात घर, प्लॉट, फ्लॅट, नवीन कार इत्यादी खरेदी करता येते. यात कोणतेही मनाई नाही. तुमच्या प्रगतीवर तुमचे पूर्वज प्रसन्न होतात असे मानले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता. पितृपक्ष हा पितरांना समर्पित आहे. या काळात काही वस्तूंची खरेदी अशुभ मानली जात असल्याने ती खरेदी करण्यास मनाई आहे. या काळात बहुतेक लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी विविध पद्धतीचा अवलंब करतात. पितृपक्षात पितरांना तृप्त करणे अनिवार्य आहे. त्यांच्यावरच घराच्या प्रगतीचा भार अवलंबून असतो. त्यामुळे देवाला जसे प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो, तसेच पितरांना प्रसन्न करण्यासाठीही योग्य नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. आपल्या दैनंदिन जीवन सुरळीत चालण्यासाठी व त्यांचे स्मरण व्हावे यासाठी हा काळ पितरांना समर्पित आहे. त्यांच्याप्रती आपल्याला असलेले प्रेम आणि आदरभाव हे त्यांना दाखवले असता ते प्रसन्न होतात व ते आपल्या घराला चांगले आशीर्वाद देतात. त्यामुळे आपल्या घराच्या प्रगतीमध्ये अडथळे येत नाहीत. संतती प्राप्त होण्यासाठी अडचणी येत नाहीत.